नमस्कार मंडळी, आज आहे गणेश चतुर्थी, म्हणूनच मी आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक बनवतोय। सर्वात पहिला तांदूळ स्वच्छ धुवून त्याची बारीक पेस्ट तयार केली। गरम पाण्यात मीठ आणि तूप टाकलं, ती तांदळाची पेस्ट टाकली आणि मिक्स केलं घट्ट होईपर्यंत। सारण बनवण्यासाठी सफेद तीळ, खोबऱ्याचा किस, गूळ, तो गूळ पूर्ण वितळवल्यानंतर वेलची पावडर घालून त्याला छान मिक्स केले। त्यानंतर आपण पीठ मळायला चालू केलं। ते पीठ खूप पातळ झालं होतं, म्हणून त्यामध्ये अजून सुकं तांदळाचं पीठ घालून त्याला उकडवलं आणि मळलं आणि मग मोदक बनवायला चालू केलं। मी बनवायचा प्रयत्न केला, पण मला जमलं नाही। मम्मी बोलली मी दाखवते, मग मम्मीने असे मोदक बनवले। तुम्हाला मोदक बनवता येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हालाही मोदक बनवता येत नसतील तर तुम्हीही बघून शिकून घ्या। आणि मग मोदकाला असा बटर नाईफने आकार दिला। तोपर्यंत मी मोदकावर केशर लावून घेतलं। हा बघा मी बनवलेला मोदक। मोदकांना 10-15 मिनिटं उकडवायला ठेवले आणि आपले मोदक तयार झाले। काय मग, तुम्ही पण करताय ना मोदक आपल्या बाप्पासाठी? जर हे मोदक तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।